मित्रांनो, मी डॉक्टर बळीराम शिंदे आपले यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे। आज विषय घेऊन आलो आहे की ज्याचं नाव आहे एक्सपेरिमेंटल रिसर्च मेथड, म्हणजेच प्रायोगिक संशोधन पद्धती होय। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हॉट इज द एक्सपेरिमेंटल रिसर्च मेथड, टाइप्स ऑफ एक्सपेरिमेंट्स, व्हेरिएबल्स इट्स टाइप्स, प्रोसेस ऑफ द एक्सपेरिमेंट आणि इफेक्ट। एक्सपेरिमेंट म्हणजे काय? न्यू इनोव्हेशन अँड न्यू प्रोडक्ट बेस्ड ऑन द अनटेस्टेड आयडियाज अँड टेक्निक अँड नॉट एट इस्टॅब्लिश्ड अँड फायनलाइज्ड, की ज्याचा मुख्य आधार हा त्या कल्पनाची आतापर्यंत कोणत्याही प्रकारची पडताळणी करून पाहिलेली नाही। While there are a number of the different research techniques, the experimental method allowed the research to look at the cause and effect relationship. अनेक संशोधन पद्धती आहेत, परंतु संशोधक कारण आणि परिणामाचा अभ्यास करण्यासाठी प्रायोगिक पद्धतीचाच अवलंब करतो। प्रायोगिक संशोधन पद्धतीचे प्रमुख दोन प्रकार: लॅबोरेटरी एक्सपेरिमेंट रिसर्च मेथड, फील्ड एक्सपेरिमेंट रिसर्च मेथड। प्रयोगशाळा संशोधन पद्धती, क्षेत्र प्रायोगिक संशोधन पद्धती। प्रयोगशाळा संशोधन पद्धती. A laboratory experiment is an experiment conducted under the highly controlled condition, not necessarily laboratory, where accurate measurement are possible. एक नियंत्रित वातावरणामध्ये मूल्यमापन केले जाते किंवा हा प्रयोग केला जातो की ज्याचं एक ॲक्युरेट मोजमाप करणं शक्य असतं। द रिसर्च डिसाइड वेअर द एक्सपेरिमेंट विल टेक प्लेस ॲट व्हॉट टाइम्स, विच पार्टिसिपेंट, इन व्हॉट सर्किटम्स अँड युजिंग द स्टँडर्ड प्रोड्युसर. पार्टिसिपेंट आर रँडमली अलॉटेड टू ईच इंडिपेंडंट व्हेरिएबल्स ग्रुप. यामध्ये की व्यक्ती, प्राणी अथवा समूह यांची रँडमली पद्धतीने निवड करून संशोधक अशी परिस्थिती निर्माण करतो की ज्या वातावरणामध्ये त्याला अभ्यास करायचा आहे। यामध्ये काही परिवर्त्यावर नियंत्रण ठेवतो, स्वतंत्र परिवर्त्यामध्ये जोडतोड करतो म्हणजेच मॅनिप्युलेशन करतो, की ज्याचा परिणाम आश्रित परिवर्त्यावरती म्हणजे डिपेंडंट व्हेरिएबलवरती होतो। तो परिणाम मापण्याचे काम संशोधक करतो। बाह्य परिवर्तके एक्स्ट्रानियस व्हेरिएबलवरती नियंत्रण करतो, की ज्यामुळं आपोआप निर्माण होणारा जो व्हेरिएशन आहे, प्रसारण आहे, त्यावरती नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करतो, की ज्यामुळे संशोधनाची शुद्धता वाढते, की जो आश्रित परिवर्त्यावर होणारा परिणाम तो फक्त स्वतंत्र परिवर्त्याचाच आहे हे पाहता येणे शक्य होते। प्रयोग संशोधनाद्वारे पूर्वी केलेले संशोधनाचा पडताळा घेणे शक्य होते, किंवा प्रयोगशाळा संशोधनामध्ये जे काही पूर्वकथित सिद्धांत आहेत की ज्याचा पडताळा करणे अपेक्षित आहे किंवा करणं शक्य आहे, अशा प्रकारचे संशोधन प्रयोगशाळा संशोधनामध्ये केले जाते। या संशोधनामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे की वैधता जास्त असते। कोणती वैधता? की यामध्ये निर्माण होणारे जे निष्कर्ष आहेत ते वस्तुनिष्ठ सिद्धांत असतात, निष्कर्ष अधिक विश्वसनीय असतात। लॅबोरेटरी एक्सपेरिमेंट रिसर्चमध्ये आंतरिक वैधता जास्त असते, म्हणजेच इंटरनल व्हॅलिडिटी। प्रयोगशाळा वातावरण पूर्णपणे नियंत्रित असल्यामुळे बाह्य चलाचा परिणाम होत नाही। एक्स्ट्रानियस जे व्हेरिएबल्स आहेत ते इंडिपेंडंट व्हेरिएबलवरती परिणाम करत नाहीत, त्यामुळे आश्रित परिवर्त्यावर होणारा जो परिणाम आहे हा फक्त स्वतंत्र परिवर्ताचाच असतो, त्यामुळे निष्कर्ष हे खात्रीदायक असतात। प्रयुक्ताची निवड ही रँडमली केली जाते, त्यामुळे पक्षपात होत नाही, म्हणजेच एक्सपेरिमेंटल बायस आहे तो निर्माण होत नाही, की त्यामुळे निष्कर्ष हे खात्रीदायक असतात। फील्ड एक्सपेरिमेंट म्हणजेच क्षेत्रप्रयोग संशोधन पद्धती। समाजशास्त्र, शिक्षणशास्त्र व मानसशास्त्र या संशोधन पद्धती या विषयामध्ये या संशोधन पद्धतीचा उपयोग केला जातो। फील्ड एक्सपेरिमेंट आर डन इन द एव्हरीडे real life environment of the participant. The experimenter still manipulate the independent variable
but is the real life setting, so cannot really can control extraneous variable. की ज्यामध्ये की संशोधक वास्तविक परिस्थितीमध्ये एक अथवा अनेक स्वतंत्र परिवर्त्यामध्ये बदल करतो, म्हणजे मॅनिप्युलेट करतो. यामध्ये बहिरंग परिवर्ते म्हणजेच एक्स्ट्रानिवस जे व्हेरिएबल्स आहेत त्यावरती अधिक नियंत्रण करण्याचा प्रयत्न करतो, परंतु एक्स्ट्रानिवस परिवर्तेवरती नियंत्रण पूर्ण होत नाही. यामध्ये उदाहरण जर पाहिलं तर वर्गामध्ये विद्यार्थी एक दुसऱ्या प्रती आक्रमकता कशी दाखवतात, अशा प्रकारच्या वर्तनाची वारंवारता कोणत्या प्रकारच्या मुलामध्ये जास्त आहे, हे एक क्षेत्र संशोधन पद्धतीचे उदाहरण आहे. क्षेत्र प्रयोग संशोधन पद्धतीमध्ये की एक वास्तविक परिस्थितीमध्ये संशोधन केले जाते. उदाहरणार्थ शाळा, कार्यालय, कंपनी, फॅक्टरी, कोर्ट अशा ठिकाणी एक वास्तविक स्वरूपाचं परिस्थितीमध्ये संशोधन केलं जातं. यालाच क्षेत्र संशोधन पद्धती म्हटलं जातं. क्षेत्र संशोधनामध्ये किंवा क्षेत्र प्रयोगामध्ये संशोधन परिवर्तनाचा प्रभाव अधिक तीव्र लक्षात येतो. बाह्य वैधता अधिक असते. फील्ड एक्सपेरिमेंट रिसर्च आणि लॅबोरेटरी एक्सपेरिमेंट रिसर्च या दोन्हीमध्ये लॅबोरेटरी एक्सपेरिमेंट आणि फील्ड एक्सपेरिमेंट या दोन्ही संशोधनामध्ये स्वतंत्र चलामध्ये जोडतोड किंवा मॅनिप्युलेट केले जाते. या दोन्ही ह्याच्यामध्ये काही समानता आहे. जरी या दोन्ही संशोधन पद्धती वेगळ्या असल्या तरी यामध्ये काही समानता आहे. की समानता ही आहे की दोन्हीमध्ये स्वतंत्र चलामध्ये मॅनिप्युलेट केले जाते. दोन्ही संशोधनामध्ये स्वतंत्र चल व आश्रित चल यामध्ये कारण परिणाम यांचा संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जातो. या दोन्ही संशोधनामध्ये बाह्य चलावरती नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जातो, म्हणजे एक्स्ट्रानिवस जे व्हेरिएबल्स आहेत त्यावरती नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. या दोन्हीमध्ये काही विभिन्नता आहे की प्रयोगशाळा संशोधनामध्ये जीवनाची वास्तविक परिस्थिती निर्माण केली जाते, परंतु त्यामध्ये कृत्रिमपणा दिसून येतो. परंतु क्षेत्र अभ्यास पद्धतीमध्ये क्षेत्र प्रयोग संशोधन नेहमीच वास्तविक परिस्थितीमध्ये केला जातो. दुसरा फरक असा आहे की प्रयोगशाळा संशोधनामध्ये आंतरिक वैधता जास्त असते. लॅबोरेटरी एक्सपेरिमेंटमध्ये इंटरनल व्हॅलिडिटी जास्त असते, बाह्य वैधता कमी असते. तर क्षेत्र प्रयोग संशोधनामध्ये बाह्य वैधता जास्त असते व आंतरिक वैधता कमी असते. प्रयोगशाळेतील वातावरण नियंत्रित असल्यामुळे परिशुद्धता जास्त असते. तर क्षेत्र अभ्यास पद्धतीमध्ये वास्तविक परिस्थितीमध्ये संशोधन केल्यामुळं की बाह्य परिस्थिती ही वास्तविक स्वरूपाची असते, त्यामुळं परिशुद्धता कमी असते. की बाह्य जे काही एक्स्ट्रानिवस घटक आहेत, चल आहे, त्याचा परिणाम दिसून येतो. या दोन्ही संशोधन पद्धतीमध्ये डिपेंडंट व्हेरिएबल, इंडिपेंडंट व्हेरिएबल, एक्स्ट्रानिवस व्हेरिएबल आणि कन्फाउंडिंग व्हेरिएबल्स अशा प्रकारचे परिवर्ते आपल्याला संकल्पना आलेल्या आहेत. तर इंडिपेंडंट व्हेरिएबल म्हणजे काय आहे? व्हेरिएबल इज अ एक्सपेरिमेंटल मॅनिप्युलेट इज द चेंज अज्युम्ड दे हॅव द डायरेक्ट इफेक्ट ऑन द डिपेंडंट व्हेरिएबल. संशोधन करता इंडिपेंडंट म्हणजे स्वतंत्र परिवर्तकामध्ये काहीतरी बदल करतो, काहीतरी बदल केल्यामुळं त्याचा डायरेक्ट परिणाम आश्रित परिवर्तीवरती होतो आणि ह्या आश्रित परिवर्तीमध्ये होणारा बदल संशोधक काय करतो? मापन करतो. इट इज द ट्रीटमेंट दॅट इज द एक्सपेरिमेंटर मॅनिप्युलेट. दिस व्हेरिएबल इज अज्युम्ड टू कॉज सम टाईप ऑफ द इफेक्ट ऑन अदर व्हेरिएबल्स. इफ अ रिसर्चर वॉज द इन्व्हेस्टिगेशन हाऊ स्लीप इन्फ्लुअन्स द टेस्ट स्कोर, the amount of the sleep an individual get would be the independent variable. स्वतंत्र परिवर्त्याचा आश्रित परिवर्त्यावरती काय परिणाम होतो? जो बदल होतो तो बदल स्वतंत्र परिवर्तकाचा आहे हे मापण्याचं संशोधक काम करतो. त्यानंतर डिपेंडंट व्हेरिएबल इज द एक्सपेरिमेंटल मेजर दिस इज द आउटकम्स ऑफ द स्टडी. स्वतंत्र परिवर्तकाचा आश्रित परिवर्त्यावरती काय परिणाम होतो
स्वतंत्र परिवर्तकामध्ये बदल केल्यामुळं जो बदल संभवतो, ज्याच्यामुळं बदल संभवतो तो बदल म्हणजेच आश्रित परिवर्तक. त्यानंतर एक्स्ट्रानिवस व्हेरिएबल्स. ऑल व्हेरिएबल्स which are not the independent variable but could affect the result of the experiment. Extraneous variable should be controlled where possible. स्वतंत्र परिवर्तकाचा परिणाम अभ्यासाचा असतो की स्वतंत्र परिवर्तकाचा म्हणजे थोडक्यात जो एक्सपेरिमेंटल ग्रुप आहे त्याच्यामध्ये जो बदल घडून येतो आणि जो आश्रित परिवर्ती आहे म्हणजेच कंट्रोल ग्रुप, आश्रित परिवर्तक जो बदल आहे तो बदल फक्त स्वतंत्र परिवर्तकाचाच असावा. परंतु असं होत असताना अनेक बाह्य परिवर्तक आहेत तर त्या बाह्य परिवर्तकाचा आश्रित परिवर्तकावरती परिणाम होतो आणि त्यामुळं शुद्ध स्वरूपाचा परिणाम दिसून येत नाही. मग ही बाह्य परिवर्तके आपल्याला नियंत्रित करता येऊ शकतात की ज्याच्यामध्ये विलोपन म्हणजे काढून टाकणे, एलिमिनेशन करणे, स्थिरता कॉन्सिस्टन्सी ठेवून, बॅलन्सिंग करून, काउंटर बॅलन्सिंग करून, रँडमायझेशन सिलेक्शन ऑफ द सॅम्पल अशा पद्धतीचा वापर करून एक्स्ट्रानिवस जे व्हेरिएबल्स आहेत मग त्याचा आपल्याला कमी करता येतो आणि त्याचा परिणाम आपल्याला जो आश्रित परिवर्तक होतो तो कमी करता येतो. म्हणजे जे काही प्रसारण किंवा व्हेरिएशन होत असते ते आपल्याला कमी करता येते आणि शुद्ध स्वरूपाचा स्वतंत्र परिवर्तकाचाच परिणाम हा आश्रित परिवर्तकावरती होतो हे आपल्याला अभ्यासाचे असते. Confounding variables that have affected the result apart from the IV. Confounding variable could be and the extraneous variable that has not been controlled. काही परिवर्तक आहेत ते कंट्रोल होत नाहीत त्याला कन्फाउंडिंग व्हेरिएबल असं म्हणलेलं आहे. द एक्सपेरिमेंटल रिसर्च प्रोसेस काय आहे की त्यामध्ये की प्रथम स्टेटमेंट ऑफ द प्रॉब्लेम म्हणजे टायटल ऑफ द एक्सपेरिमेंट, संशोधनाचं टायटल तयार केलं जातं. त्यानंतर सर्वे ऑफ द लिटरेचर, संशोधनाचे संबंधित रिव्ह्यू ऑफ लिटरेचर पाहिला जातो. फॉर्मिंग हायपोथिसिस, परिकल्पनाची मांडणी केली जाते. त्यानंतर संशोधन पूर्ण करण्यासाठी एक डिझाईन केली जाते आणि प्रदत्त संकलन केलं जातं, माहिती संकलित केली जाते. माहिती संकलित केल्यानंतर त्यावरती विश्लेषण केलं जातं, ॲनालिसिस केलं जातं आणि एक निश्चित निष्कर्षापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जातो. नंतर पुढे निष्कर्ष काढले जातात आणि मांडली जातात. प्रायोगिक संशोधनामध्ये काही पार्टिसिपेंट जे आहेत, संशोधक जे काही प्रयुक्त आहेत त्या परिवर्तकामध्ये बदल केल्यामुळं परफॉर्मन्स ड्यू टू द देअर रिपीटिंग द सम ऑफ द सिमिलर टेस्ट मोर अँड वन्स. एक्झाम्पल फॉर द practice effect and improve the performance on the task due to the repetition, for example because of familiarity with the task. एखादा परिचित चाचणी असेल त्याच्यामध्ये नेहमी जर सोडून घेतले, रिपिटेशन झालं तर त्याचा प्रॅक्टिसचा परिणाम आश्रित परिवर्तकावरती होतो. त्यानंतर प्रयुक्ताचा किंवा प्रयोगकर्त्याचा जो काही थकव्याचा परिणाम आहे तो सुद्धा प्रयोगकृतीमध्ये परफॉर्मन्समध्ये रिपिटेशनमुळं किंवा त्याच्या बोर्डममुळे किंवा थकव्यामुळं की जो काही निश्चित येणारा जो रिझल्ट आहे त्याच्यावरती सुद्धा परिणाम होतो. धन्यवाद मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद व्यक्त करतो. आवडला असेल तर लाईक करा, दुसऱ्यांनाही पाठवा आणि सबस्क्राईब करा.